नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. विषय आहे भारतातील भूमी संसाधने आणि कृषी. म्हणजे भारतात जमिनीचा वापर कसा होतो, कोणती प्रमुख पिकं आहेत, स्वातंत्र्यानंतर शेतीत काय बदल झाले आणि आज भारतीय शेतीसमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत. अगदी बरोबर. आणि हा विषय केवळ परीक्षेपुरता महत्त्वाचा नाहीये, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि समाज समजून घेण्यासाठीही खूप आवश्यक आहे. चला तर मग यावर सविस्तरपणे बोलूया. सुरुवातीला आपण जमिनीच्या वापराच्या विविध श्रेणींबद्दल बोलूया का? हो, तिथनं सुरुवात करूया. महसूल विभागाच्या नोंदीनुसार जमिनीचं वर्गीकरण केलं जातं. त्यात वनक्षेत्र आहे, पडीक जमीन, बिगर शेती जमीन अशा काही प्रमुख श्रेणी आहेत. आणि इथे एक मुद्दा मला नेहमीच खूप रंजक वाटतो, तो म्हणजे वनक्षेत्र म्हणून वर्गीकृत क्षेत्र आणि प्रत्यक्ष वनाच्छादित क्षेत्र यातला फरक. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे सरकारने एखाद्या जमिनीची सीमा ठरवून तिला वनक्षेत्र म्हणून घोषित केलं की ती कागदोपत्री वनक्षेत्र होते. जरी तिथे एकही झाड नसलं तरी. हो, अगदी. तिथे प्रत्यक्ष झाडी किती आहे हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे होतं काय की आकडेवारीत वनक्षेत्र वाढलेलं दिसतं, पण प्रत्यक्षात पर्यावरणाची स्थिती वेगळी असू शकते. अच्छा. आणि पडीक जमिनीबद्दलही असाच काहीसा फरक आहे ना? म्हणजे लागवडयोग्य पडीक जमीन आणि नापीक पडीक जमीन. बरोबर. लागवडयोग्य पडीक जमीन म्हणजे जी जमीन 5 वर्षांपेक्षा जास्त काळ पडीक आहे, पण तिच्यात काही सुधारणा केल्या तर ती पुन्हा शेतीखाली आणता येते. आणि नापीक जमीन? नापीक जमीन म्हणजे डोंगराळ किंवा वाळवंटी भाग, जिथे सध्याच्या तंत्रज्ञानाने शेती करणं जवळजवळ अशक्य आहे. आत्ता आपण जर काळाच्या ओघात हे जमिनीच्या वापरातले बदल बघितले, म्हणजे समजा 1950-51 आणि आजची म्हणजे 2019-20 ची तुलना केली, तर काय चित्र दिसतं? यात सगळ्यात मोठा आणि स्पष्ट बदल दिसतो तो बिगर शेती वापराखालील क्षेत्रात. हे क्षेत्र सर्वाधिक वाढले आहे. आणि या वाढीचं मुख्य कारण काय असावं? त्याचं कारण म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची बदलती रचना. स्वातंत्र्यानंतर आपलं लक्ष उद्योगांवर आणि सेवा क्षेत्रावर वाढलं. शहरीकरण झालं, रस्ते, इतर पायाभूत सुविधांचा विस्तार झाला. अगदी. आणि या सगळ्यासाठी जमीन लागते. ही जमीन कुठून आली? तर शेत जमीन आणि पडीक जमिनींमधून. त्यामुळे बिगर शेती वापर वाढला. पण त्याचवेळी ही शेतजमिनीवरचा दबाव कमी झालेला नाहीये, बरोबर? अजिबात नाही. उलट तो वाढलाय. कारण एकीकडे शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे आणि दुसरीकडे देशाची वाढती लोकसंख्या, त्या सगळ्यांना पोसण्याची जबाबदारीच याच कमी होत चाललेल्या शेतीवर आहे. बरोबर. हाच तो एक मोठा विरोधाभास आहे. आता आपण भारतातील प्रमुख पिकांबद्दल बोलूया. आपल्याकडे प्रामुख्याने 3 कृषी हंगाम आहेत: खरीफ, रब्बी आणि झैद. मोहरी ही त्याची मुख्य पिकं. आणि झैद हा एक लहान उन्हाळी हंगाम असतो, ज्यात फळं आणि भाजीपाला घेतला जातो. चला काही प्रमुख पिकांवर जरा सविस्तर बोलूया. तांदूळ हे तर आपल्या बहुसंख्य लोकांचं मुख्य अन्न आहे. हो, आणि भारत जगात चीननंतर तांदळाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मी ऐकलंय की पश्चिम बंगालमध्ये तर एकाच वर्षात तांदूळाची 3 पिकं घेतली जातात: ऑज, अमन आणि बोरो. हो, हे शक्य आहे कारण तिथलं हवामान आणि पाण्याची उपलब्धता त्याला अनुकूल आहे. पण हे चित्र सगळीकडे नाही. आणि गहू? गहू हे तांदळानंतरचं दुसरं महत्त्वाचं तृणधान्य आहे, मुख्यत्वे रब्बी हंगामातलं पीक. आणि हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा याच 2 पिकांना झाला, गहू आणि तांदूळ. तृणधान्यांव्यतिरिक्त डाळींचं काय महत्त्व आहे आपल्या शेतीत आणि आहारात? डाळी म्हणजे प्रथिनांचा सर्वात महत्त्वाचा आणि परवडणारा स्रोत. पण त्यांचं महत्त्व फक्त तेवढंच नाही. अच्छा. ही पिकं शेंगावर्गीय आहेत, म्हणजे लेग्युम क्रॉप्स. त्यामुळे ती हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि जमिनीत स्थिर करतात. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक खताचं काम करतात. अगदी. जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढवतात. हरभरा आणि तूर या आपल्या प्रमुख डाळी आहेत. आणि ही नगदी पिकांबद्दल काय सांगाल? म्हणजे ऊस, कापूस, चहा, कॉफी. ही पिकं थेट पैसा मिळवून देतात म्हणून महत्त्वाची आहेत. ऊस उत्पादनात आपण ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहोत. चहा उत्पादनात आसामचा वाटा खूप मोठा आहे. कॉफीचं उत्पादन तर फक्त काही ठराविक राज्यांपुरतं मर्यादित आहे, नाही का? हो, प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या पश्चिम घाट प्रदेशात. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे भारत अरेबिका या उच्च प्रतीच्या कॉफीचं उत्पादन करतो, जिला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. बरोबर. जे हरित क्रांती. हो,
स्वातंत्र्यानंतर आपल्यासमोर अन्नधान्य उत्पादनाचं खूप मोठं आव्हान होतं. आपल्याला अमेरिकेसारख्या देशांकडून धान्य आयात करावं लागायचं. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 1960च्या दशकाच्या मध्यात हरित क्रांती सुरू झाली. हो, आणि ही एक पॅकेज टेक्नॉलॉजी होती. म्हणजे यात अनेक गोष्टी एकत्र होत्या. पॅकेज टेक्नॉलॉजी हे थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. यात सर्वात महत्त्वाचं होतं उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणं, ज्याला आपण HYVs म्हणतो. गव्हासाठी मेक्सिकोमधनं आणि तांदळासाठी फिलिपिन्समधनं हे बियाणं आणलं गेलं. पण फक्त बियाणं असून चालत नाही का? नाही, या बियाण्यांची अट होती. त्यांना भरपूर पाणी आणि भरपूर रासायनिक खतं लागायची. म्हणून या पॅकेजमध्ये बियाण्यांसोबत रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि सिंचनासाठी धरणं, कालवे या सगळ्या सुविधांचा समावेश होता. आणि यामुळेच भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. अगदी. ही एक मोठी उपलब्धी होती. पण याचे काही नकारात्मक परिणामही झाले, बरोबर? निश्चितच. कोणतीही क्रांती काहीतरी किंमत मागते. हरित क्रांतीनेही ती मागितली. जसं की पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे प्रादेशिक विषमता वाढली. ही क्रांती सुरुवातीला फक्त पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश यांसारख्या सिंचनाची चांगली सोय असलेल्या भागांपुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे हे प्रदेश खूप श्रीमंत झाले आणि बाकीचा देश मागे राहिला. बरोबर. एकाच देशात जणू दोन भारत तयार झाले. आणि याशिवाय आज भारतीय शेतीसमोर अनेक गंभीर समस्या उभ्या आहेत, ज्या कुठेतरी हरित क्रांतीशी जोडलेल्या आहेत. त्यातली सर्वात मोठी समस्या कोणती? सर्वात मोठी समस्या म्हणजे अनिश्चित मान्सूनवरचं आपलं अवलंबित्व. आजही देशातील केवळ 1/3 शेतजमिनीलाच सिंचनाची पक्की सोय आहे. बाकीची शेती अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसली आहे. आणि जमिनीच्या आरोग्यावर काय परिणाम झाला आहे? हा पण एक गंभीर मुद्दा आहे. खूप गंभीर. अतिसिंचनामुळे जमिनीची क्षारता वाढली आहे, म्हणजे जमीन खारपड झाली आहे. काही ठिकाणी पाणथळपणा वाढला आहे. आणि रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे त्याच्या अतिवापरामुळे जमिनीचे नैसर्गिक सुपीकता कमी होत आहे. जमिनीतले उपयुक्त जीवजंतू मरत आहेत. म्हणजे आपण एका अर्थी जमिनीला विषारी बनवत चाललो आहोत. हे तर झालं पर्यावरणाचं. पण वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसमोर कोणत्या समस्या आहेत? यात प्रामुख्याने 3 गोष्टी येतात. एक म्हणजे जमिनीचे लहान आणि विखुरलेले तुकडे, ज्याला फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग्ज म्हणतात. म्हणजे एका शेतकऱ्याची जमीन एका ठिकाणी सलग नसते. हो, पिढ्यानपिढ्या वाटण्या होत गेल्यामुळे त्याच्याकडे 1-2 एकराचे लहान लहान तुकडे उरतात, आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी. अशा जमिनीवर आधुनिक शेती करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. दुसरी समस्या नक्कीच कर्जबाजारीपणाची असणार. बरोबर. हरित क्रांतीमुळे शेती महाग झाली. बियाणं, खतं, कीटकनाशकं हे सगळं विकत घ्यावं लागतं. त्यासाठी लहान शेतकरी कर्ज काढतो. आणि जर पीक नाही आलं किंवा भाव नाही मिळाला तर? तो कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. आणि तिसरी समस्या जी अनेकदा दुर्लक्षित राहते ती म्हणजे छुपी बेरोजगारी. हो, अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे ग्रामीण भागात, विशेषतः जिथे सिंचन नाही, तिथे शेतकऱ्याला वर्षातले फक्त काही महिनेच काम मिळतं, पेरणी आणि कापणीच्या वेळी. बाकीचे महिने तो बेरोजगार असतो, पण तो शेतकरी असल्यामुळे तो काम करतोय असंच दिसतं. अगदी. ही एक छुपी पण खूप मोठी समस्या आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की भारतात जमिनीचा वापर कसा बदलत आहे, विविध पिकांचं महत्त्व काय आहे, आणि हरित क्रांतीने अन्नसुरक्षा दिली असली तरी त्याच क्रांतीने आज भारतीय शेतीसमोर अनेक गंभीर समस्या उभ्या केल्या आहेत. हो, आणि या सगळ्याचा सारांश असा की आता केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही. नाही, आता आपल्याला शेती अधिक टिकाऊ, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि हवामान बदलानुसार जुळवून घेणारी कशी होईल यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आजकाल हरित क्रांती 2.0 ची चर्चा खूप होते, ज्यात डाळी आणि तेलबियांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्यावर भर आहे. हो, पण मला असं वाटतं की विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतासाठी खऱ्या अर्थाने हवामान लवचिक म्हणजे क्लायमेट रेझिलियंट शेतीचं स्वरूप काय असेल. म्हणजे फक्त पीक पद्धती बदलून भागणार नाही. नाही, हे ध्येय साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि सरकारी धोरणं तर महत्त्वाची भूमिका बजावतीलच. पण एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय असेल यावरही आपण सगळ्यांनी विचार करायला हवा, नाही का?